मी गेल्यानंतर दिवसभर तुला काय काम राहतं असं म्हणणाऱ्या सर्व नवऱ्यांना ना पुढच्या जन्मी बायकोचंच रूप मिळावं. साक्षीचा स्वयंपाक होऊस तर म्हणलं चला आपण किचन कट्टा चमकावा. घेतला ना मग कच्च भिंती घासायला. आणि हाईट वर कोणी जाऊ नका बरं का. हाईट जरी छोटी असली तरी आपली जीभ लई लांबल्याचं काय बरं का, म्हणून कोणी नातेवाईक आपल्या नादाला काय लागत. भिंती घासून घासून पार हात घासून गेले होते. मग काय म्हणलं थोडासा ब्रेक घ्यावा आणि पोरीकडे बघावं काय करते आपलं कार्ट्या. तर ती मस्त तिच्या चमचांसोबत खेळत परत लागले कामाला. एवढं काम करून तर फारच हात दुखायला लागला होता. असं वाटलं जाऊ दे 8 दिवसाने परत तसंच होणार आहे म्हणून ठेवलं. आणि मग काय मागे फिरून बघते तर पोरगी मस्त खेळण्यात गुंग होती. ती आले तर परत करू देणार. कसं चमकवलं मग किचन एकच नंबर. एवढ्या दिवसापासून या पोरीला मी हाय करायला शिकवते तरी पण तिला हात हलवता. या पोरीने तर पार नाकात दम आणून सोडलाय. सर्व चमचे एक एक करून बाहेर फेकवले. बापाची तसं नको करू म्हणलं तर अजूनच करत. आणि एवढूशा लेकराला ओरडलेलं काय समजावं. आणि ओरडले की मस्त पा देत होती म्हणजे पूर्ण रागच शांत होता. संध्याकाळी अचानक पिंपरीला गेलो होतो तक्षूचे कपडे एक्सचेंज करायला. या माणसाचं तर पोट आहे संघ काय पडन मागा अशी अवस्था असते. पिंपरीला गेले आणि मला काय घेऊन नाही दिलं. याच रागाने तोंड फुगवून घरी आलो.